इतिहासाच्या पानावर हजारोंनी गर्दी केली, परंतु या गर्दीत एक नाव सूर्यासारखं स्वयंप्रकाशित होऊन इतरांना जगण्यासाठी प्रकाश देत आहे. ते नाव म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि याच बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत आपल्या सर्वांसमोर मांडण्यासाठी मी समर्थ देसाई आज या व्यासपीठावर उभा आहे. अर्थातच विषय मांडतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत. मंडळी, विविध जाती, पोटजाती, उपजाती, जगाच्या पाठीवरचे सर्व धर्म, विविध पंथ, भाषा, संस्कृती असलेला आपला भारत देश म्हणजे 800 खिडक्या आणि 900 दार. म्हणूनच विस्टन चर्चिल याने असं भाकीत केलं की आपला भारत देश कधी स्वतःच्या पायावर उभा राहू शकत नाही का तो कधी एकसंघ होऊ शकत नाही. परंतु भारतीय संविधानाने त्याचं हे भाकीत पूर्णपणे खोटं ठरवून टाकलं. एवढी ताकद आहे भारतीय संविधानामध्ये आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारामध्ये. परंतु याच्याही पुढे जाऊन जर आपण विचार केला तर आपल्या डोक्यात खूप सारे प्रश्न येतात. आज खरंच बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत दिसत आहे का? लोकशाही खरंच लोकशाही आहे का? लोकशाही म्हणजे काय? तर बाय द पीपल, ऑफ द पीपल आणि फॉर द पीपल. परंतु आताच्या काळात ही व्याख्या बदललेली दिसते. बाय द पीपल म्हणजे लोकांना विकत घेणारी, ऑफ द पीपल म्हणजे लोकांचा विचार न करणारी आणि फॉर द पीपल म्हणजे लोकांपासून लांब गेलेली, अशी ती लोकशाहीची व्याख्या बनली आहे. अरे भारत हा भारत कोणामुळे आहे? तर तो संविधानामुळे आहे. आज भारताचा पाकिस्तान झाला नाही याचे संपूर्णतः श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जातं. परंतु आपण सर्वजण आपल्या भारताचा पाकिस्तान करण्याच्या मागे का लागलो आहोत? भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना एकाच वेळी स्वातंत्र्य मिळालं. परंतु आज भारताची स्थिती काय आहे आणि पाकिस्तानची स्थिती काय आहे? पाकिस्तानमध्ये धर्माचं पूर्णतः थैमान घातलं गेलेलं आहे. परंतु कोणताही देश हा धर्मावर पूर्णपणे अवलंबून राहूच शकत नाही. तो देश उभा राहतो ते लोकांच्या मूलभूत हक्कांवर आणि लोकांच्या विकासावर. मुळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे म्हणतात की माणूस हा धर्मासाठी नसतो, धर्म हा माणसासाठी असतो. कोणताही धर्म हा माणसापेक्षा श्रेष्ठ असूच शकत नाही, कारण माणसाने माणसासाठी या धर्माची निर्मिती केलेली आहे. माणसाने माणसासाठी या धर्माची निर्मिती केलेली आहे. डॉक्टर बाबासाहेबांनी पाहिलेल्या स्वप्नातील भारतामध्ये त्यांनी तरुणांकडून खूप साऱ्या अपेक्षा केल्या आहेत. परंतु आताच्या तरुणाची स्थिती काय आहे? मनस्थिती काय आहे? अपेक्षा काय आहे? मी, माझी पत्नी, माझी 2 मुलं आणि माझी 10 बाय 10ची खोली, बस एवढंच. अरे याच्याही पुढे जाऊन आपल्याला काहीतरी करायचंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे काय म्हणतात? युवा म्हणजे काय? तो जो चट्टानों से टकराते हैं उसे तूफान कहते हैं, जो चट्टानों से टकराते हैं उसे तूफान कहते हैं और जो तूफानों से टकराते हैं उसे युवा कहते हैं, जो तूफानों से टकराते हैं उसे युवा कहते हैं. जर आपल्याला डॉक्टर बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत अस्तित्वात आणायचा असेल तर आपल्याला तथागत बुद्धांचे विचार स्वीकारावे लागतील. तथागत बुद्धांचे विचार जे की समता, स्वातंत्र्य आणि बंधुता आहेत व हे समूळ संविधानाचा गाभा देखील आहे. मुळात मंडळी, एखाद्या देशाचा जर तरुण संवेदनशील असेल ना तर त्या देशाची प्रगती स्वतः भगवंत सुद्धा रोखू शकत नाही. आता मंडळी, लांबचं उदाहरण नको, आपल्या रस्त्यावरून जाणाऱ्या एखाद्या वाटसरूला आपण विचारलं की बाबा तू कोण रे, तर तो काय सांगतो? मी अमुक अमुक जातीचा, तमुक तमुक धर्माचा. परंतु हाच प्रश्न जेव्हा लोक डॉक्टर बाबासाहेबांना विचारायचे तेव्हा ते काय सांगायचे? आय एम फर्स्ट इंडियन अँड इंडियन ऍट द एंड अँड नथिंग इन बिटवीन. हाच विचार आपण अंगीकारायला हवा. मी प्रथमतः भारतीय आहे आणि अंतिमतः ही भारतीयच आहे, याशिवाय मी काहीही नाही. म्हणूनच डॉक्टर बाबासाहेबांनी संविधानाच्या उद्देशिकेत आम्ही भारताचे लोक असं लिहिलं. कोणत्याही जातीचे किंवा कोणत्याही धर्माचे असं लिहिलं नाही. आणि संविधान स्वतः प्रतर्पण करत आहोत असं लिहिलं, इतरांना देत आहोत असं लिहिलं नाही. परंतु दुर्दैव हे या गोष्टी आपल्याला कळतच नाही. या गोष्टी आपल्याला कळतच नाही. अरे आपण जे महासत्ता बनण्याचं स्वप्न पाहिलं आहे ते आपल्यालाच पूर्ण करावं लागणार आहे. आज भारतातून जग दिसतं परंतु जगातून भारत दिसत नाही. आणि म्हणूनच आपण डॉक्टर बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत साकारण्यासाठी अपयशी ठरतो आहोत.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, जेव्हा देवळाकडे जाणारी पावलं ग्रंथालयाकडे जाण्यासाठी वळतील ना, तेव्हा आपला भारत देश हा संपूर्ण जगावर राज्य करेल. आणि याच्याही पुढे जाऊन ते असं म्हणतात की पुस्तकाने मस्तक सशक्त होतं. सशक्त झालेलं मस्तक कोणाचंही हस्तक होत नाही आणि कोणाचंही हस्तक न झालेलं मस्तक कोणापुढे नतमस्तक होत नाही. याचाही विचार आपण करायला हवा. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत आपल्याला सत्यात कसा आणता येईल याचा विचार करायला हवा. अजूनही जातीवरून भेदभाव होतो, अजूनही महिलांवर अत्याचार होतो, अजूनही गरिबांना न्याय मिळवण्यासाठी वर्षानुवर्ष वाट बघावी लागते, अजूनही शिक्षणिक सुविधा वाटते, हक्क नाही. आणि यासाठी तुम्ही आम्ही आजच्या दिनी डॉक्टर बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत साकारण्याची प्रतिज्ञा घ्यायला हवी. ती डॉक्टर बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त त्यांना एक खासची भेटवस्तू ठरेल. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिल्याबद्दल सर्व आयोजकांचे, नियोजकांचे, परीक्षकांचे तथा मान्यवरांचे, त्याचप्रमाणे आपल्या स्पेक्ट्रम अकॅडमीचे मी आभार मानतो. त्याचप्रमाणे मला ऐकल्याबद्दल सर्व श्रोत्यांचे देखील आभार मानतो व मी समर्थ देसाई तुर्तास आपल्या सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. श्रोते प्रेक्षक हो, तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आता या स्पर्धकाला विजयी करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता. त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचे आहे, स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत कमेंट मध्ये व्यक्त करायचे आहे. त्याचबरोबर या स्पर्धकाचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करायचा आहे. स्पेक्ट्रम अकॅडमी स्पर्धा परीक्षांच्या तयारीसोबतच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करीत असते. ही स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे. तुम्ही देखील स्पेक्ट्रमच्या या परिवारात सामील होऊ शकता. स्पेक्ट्रमच्या विविध उपक्रमांची अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार.